ताई 2 मिनिटं बोलू का प्लीज? बोल. मी जे सकाळी तुझ्याशी बोलले त्याचं वाईट वाटलं का ग तुला? नाही, आनंद झाला. ताई अगं मला तसं म्हणायचं नव्हतं ग. मला एवढंच म्हणायचंय की तू ना खूप इमोशनली विचार करतेस आणि मला एवढंच म्हणायचंय की प्रॅक्टिकली. या बास, प्लीज नको ना आता. ताई अगं तू बाबांचा विचार कर ना ग. अगं मी करतेय इरा. ताई अगं मला एवढंच म्हणायचंय की किती दिवस त्यांनी घराचे हप्ते फेडत बसायचे. त्यापेक्षा मला असं वाटतं की आपण दोघींनी मिळून लोन फेडूयात ना. म्हणजे तू अर्धे पैसे दे, अर्धे पैसे मी देते. म्हणजे मला असं वाटलं की तुझा डिवोर्स होतोय ना, त्यामुळे म्हणजे तुला कळतंय ना. मला व्यवस्थित कळतंय तुला काय म्हणायचंय ते. हे बघ इरा, आपल्या आई-बाबांच्या सुखासाठी मला सगळं करायचंय. त्यांना मी आयुष्यभर सुखात ठेवणार आहे. पण त्यासाठी मला तुझ्या पैशांची गरज नाहीये. कळलं? आणि राहिला मुद्दा डिवोर्सचा, तर मी कधीच डिवोर्स घेणार नाही. या जन्मात तर नाहीच नाही, पुढच्या 7 जन्मात सुद्धा नाही. आणि तू माझ्या संसारात लक्ष घालण्यापेक्षा स्वतःचा संसार नेटानं कर आणि नोकरी शोध स्वतःसाठी. मला तास आहे, मी जाते. सर यो. अरे अक्षरा, ये ना ये. आत्ता मोकळा वेळ तुला? तास नाही का? नाही, गॅप आहे आता. बस बस. अक्षरा, काल आम्ही अधिपतींना भेटायला त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो. तुला कळलं असेलच म्हणा. हो, मला कळलंय सर. काय ना की आम्ही सगळ्यांच्या सह्या असलेलं एक पत्र दिलंय त्यांना की शाळा बंद करू नका म्हणून. सर, हे फार चांगलं केलं तुम्ही. अगं त्यांना काही माहितीच नव्हतं. सर, असंच आहे. भुवनेश्वरी मॅडम बऱ्याचशा गोष्टी त्यांना सांगतच नाहीत. हे त्यांच्याशी बोलल्यानंतर माझ्या लक्षात आलं. काय म्हटले मग ते? अधिपती फार भले गृहस्थ आहेत ग. मोठे आहेत, समजूतदार आहेत. इतके ना की माहिती आहे सर. मी तुला काय सांगतोय, तुझे मिस्टर आहेत ते. अगं ते इतके चांगलं बोलले ना, शाळा बंद करणार नाही म्हणाले. हा, मी त्यांना भुवनेश्वर मॅडमचं काय म्हणणं आहे ते सांगितलं बरं का. ते म्हणाले मी बोलतो म्हणून. सर, एक चांगलं झालं की त्यांच्यापर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचल्या. सॉरी हा अक्षरा, म्हणजे तुला काही न सांगता आम्ही केलं हे सगळं. नाही सर, सॉरी काय त्यात, काहीच हरकत नाही. नाही काय, सध्या तुमच्या टेन्शन आहे ना थोडंसं, म्हणून तुला आम्ही कळवलं नाही. नाहीतर फोन केलाच असता ना मी. नाही, टेन्शन असं नाही सर. कुरबूर आहे नवरा बायको म्हटली. उलट मी नव्हते तिकडे, हे एका अर्थी बरंच झालं. हे बघ, मिटवून टाके सगळं. अधिपतींसारखा भला माणूस मिळायला नशीब लागतं. हो सर. हे बघ, गुण्या गोविंदाने संसार करा, सुखाने राहा, शाळा चांगली चालवा, अजून शाळा काढा. कशाला हव्या कुरबुरी? मी काय म्हणतो अक्षरा, तू समजूतदार आहेस, तू पुढाकार घे ना. का मी बोलू तुमच्यासाठी? नाही सर, असं काहीच करण्याची गरज नाही. भांडण एवढं मोठं नाहीये, होईल सगळं ठीक. आणि शाळेचं तर तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, पण भुवनेश्वरी मॅडम तुला माहिती आहेत ना, उद्या कुठला तरी राग त्या कुठेतरी काढतील. काय ना, शाळा बंद व्हायला नकोय. शाळा नाही बंद होणार सर, नाहीच होणार. मला विश्वास आहे. खरंच तुम्ही नका काळजी करू. अधिपतींनी शब्द दिलाय ना सर, अधिपती त्यांचा शब्द कधीच मोडत नाहीत. हे बघ अक्षरा, शाळेची जशी आम्हाला काळजी आहे तशीच तुझी काळजी आहेच ना आम्हाला. आम्हाला कळत नाही का तू स्ट्रेसमध्ये असते? असं नका ना करू, मिटवून टाका सगळं. माझी मदत घ्या ना, काही हवं असलं तर करूया, आपण काहीतरी करूया. नाही, खरंच सांगतो, कधी कधी ना दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याने पडण्याची गरज असते. हे बघ, तुझा संसार वाचवण्यासाठी मी पाय धरतो त्यांच्या हवे तर. नाही सर, असं काहीच करण्याची गरज नाहीये सर. मला माझ्या नात्यावर, माझ्या संसारावर पूर्ण विश्वास आहे. मला खात्री आहे सर, मी माझा संसार वाचवू शकेन. आत्ता गैरसमज आहेत, पण तेही दूर होणार आहेत, मला माहिती. मला निराश नको करू. मी 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 तुझ्या पाया. हो, नाही 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 नाही, तुम्हाला असं झुकलेलं वाकलेलं नाही बघायचं आम्हाला. तुम्हाला असं हरू द्यायचं नाही. आम्ही प्रेम केलंय हो तुमच्यावर.
तुम्ही अशी टक्कर देता का नाही आम्हाला, ते लई भारी वाटतंय बघा. मागून मागून काय मागितलं तर हे जीव मागायचा होता हो, तो बी दिला असता. जीव दिला असता, मागायला पाहिजे होता आधीच. योच प्रॉब्लेम आहे तुमचा. तुम्हाला का नाही आमची काही किंमतच नाही. तुम्ही जर का आम्हाला थोडंसं प्रेम दिलं असतं, बायकोचा दर्जा दिला असता, तर समजा तुमच्या मनासारखं झालं असतं. आम्ही तुमच्या आणि तुमच्या मुलाच्या मध्ये पण आलो नसतो. तुमचं सगळं ऐकलं असतं, आमचे सगळे हट्ट मागे घेतले असते. तुमच्या सुखासाठी आमच्या वाटण्याला, आमच्या म्हणण्याला मुरड घातली असती हो आम्ही. त्याग केले असते, पण म्हणतात ना व, देर आहे दुरुस्त आहे. आता आपल्याला कुठं फिरायला नाही जाता येणार, पण निदान तीर्थयात्रा तरी जोडीनं होईल नाही का? ते खूप आहे हो आमच्यासाठी. आमच्या गळ्यात मंगळसूत्र घालण्याचं आमचं स्वप्न पूर्ण करून टाकावं. तुझं स्वप्न पूर्ण होईल, मी करेन. माझी एक अट आहे, माझी सून माझी अक्षरा या घरात परत आली पाहिजे. तुला संसार करायचा आहे ना माझ्याबरोबर? माझ्या मुलाचा संसार वाचला तर तुझा संसार होईल. अक्षराला, या घरच्या लक्ष्मीला जर घरी परत आणलंस ना, तर मी तुलाही या घरच्या लक्ष्मीचा मान देईन. अक्षराला मानाने परत आणलंस तर तुला हवं असलेलं बायकोचं स्थान मी देईन तुला. बरोबर आहे तुझं, पण अनुभवाने सांगतो तुला की कोणीतरी मध्यस्थ असलेला बरा असतो. काय तुम्ही अजून तरुण आहात, तुम्हाला नात्याची तशी किंमत नसते. पण एकदा वय वाढलं ना की जोडीदाराचं महत्त्व कळायला लागतं, त्याची किंमत कळायला लागते. नवीन असताना कधी कधी नाही कळत. हे बघ, तुमच्यात काय भांडण वगैरे झालं असेल ना, तर ते सोडवायला मी तुम्हाला मदत करू का? तुम्ही काय मदत करणार? काहीतरी करता येईल ग. आता मला इतक्या वर्षाचा अनुभव आहे ना लग्नाचा. काय ना, तुम्ही बायका छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेता आणि त्या आम्हा नवऱ्यांच्या गावी नसतं आणि तुम्ही उगाच त्रास करून घेता. मी देखील या सगळ्या प्रवासातून गेलेलोच आहे ना. हे बघ, माझ्याकडनं जी होईल ती मदत. थँक्यू सर, पण नाही नाही नाही, तू आणि अधिपतींनी एकत्र येणं या शाळेसाठी फार महत्वाचं आहे. मला कळतंय सर. पाहिजे तर दुसरं कुठलं तरी कारण सांगून त्यांना बोलावून घेऊया, नाहीतर आपण जाऊया त्यांना भेटायला. नाही सर, एवढं सोपं नाहीये ते. नाही ते ठीक आहे, पण युद्धात आणि प्रेमात सगळं माफ असतं हे तरी तुला मान्य करावंच लागेल. नाही सर, तुम्ही फक्त आशीर्वाद द्या. ते तर आहेतच ग, पण तरी काही ना काही करणं आवश्यक आहे ना. नाहीतर काय आडी आणि दरी निष्कारण वाढत जाते बघ. सर, आमच्या नात्यात नाही होणार तसं. मला माहितीये ना, आमचं नातं खरं आहे सर, आणि आमचं प्रेम खरं आहे. आणि तो खरेपणा सिद्ध करण्यासाठी कुणाची मदत घेण्याची किंवा आम्ही कुठलाही खोटेपणा करण्याची गरज नाही सर. मी फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहते. मला माहिती आहे सगळं ठीक होणार आहे. आणि सर, कोणीतरी मध्यस्थी करून नातं जवळ आणायला तो व्यवहार नाही ना. तसं नाही, पण जे गैरसमज असतात ना ते प्रेमापेक्षा मोठे नाही होऊ द्यायचे सर. मला माहिती आहे. आणि आमच्यात गैरसमज नाही तसं नाही, गैरसमज आहेतच. पण आमच्यातला सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे भुवनेश्वरी मॅडम आहेत. हा, तुझी लढाई खरंच खूप मोठी आहे. हो सर, मला माहिती आहे. आणि ती मलाच लढावी लागणार आहे. पण मी ती लढे नाही आणि जिंके नाही, कारण मी ठरवलंय आता थांबायचं नाही. वा वा चारुआ सूर्यवंशी, वा यो डाव आहे तर. मास्तरीन बाईंनी चांगलीच पट्टी पडवली की तुम्हाला. अक्षराचा या सगळ्याशी काय संबंध? नाही का? तुला असं का वाटतं? आहे का नाही ते सांगा. अगं, त्या बिचारीला माहिती सुद्धा नाहीये. असं नाही होऊ शकत. तुम्ही एवढं गेला त्यांना भेटायला घरला, त्यांनी तुमच्या मनात बरवलं म्हणजे कसं त्यांचा या घरातला मार्ग मोकळा. भुवनेश्वरी, हे सगळं फक्त तुझ्या डोक्यात येऊ शकतं. आणि मी तुला खरं सांगतोय, अक्षराला यातलं काही माहिती नाहीये.
नाही खरं वाटत आम्हाला. मी आता तुला कितीही समजावून सांगितलं तरी तुला पटणार नाहीये. ते सोड ना. मुद्दा तो नाहीये. मुद्दा हा आहे ना की तुला समाजात माझ्या बायकोचं स्थान हवंय, मान हवंय. तो मी तुला द्यायला तयार आहे. पण प्रेमानं नाही देणार तुम्ही. पण काय फरक पडतो? मी तुला हे सगळं प्रेमाने देतोय, रागाने देतोय का आणखी कशातून देतोय, याने काय फरक पडतो भुवनेश्वरी? तुला जे हवंय ते होतंय ना. हे बघ, तुला जे हवंय ते सगळं होईल. फक्त मला वचन दे, तू माझ्या मुलाचा संसार मोडणार नाहीस. आमचा तुमच्यावर विश्वास नाही. आम्हाला असं वाटतं की या मागच्या सूत्रधार सुनबाई आहेत. आणि आज तुम्ही म्हणालो, पण उद्या तुम्ही पलटी मारलीत तर? भुवनेश्वरी, एकदा दिलेला शब्द फिरवायची आमच्यात पद्धत नाहीये. ठीक आहे, तुमच्यावर विश्वास ठेवू आम्ही. ठेवू म्हणजे हायच तुमच्यावर विश्वास. पण सुनबाईंचा या मागं काही कांड असलं तर? अगं, तिला यातलं काही माहीत सुद्धा नाहीये. तुला सांगितलं ना मी. काय उपाय? बाबा, काय म्हणजे मला असं दिसतं की अधिपतींच्या बाबांशीच बोलावं लागेल. म्हणजे बाबांमार्फतच अधिपतींशी बोलणं करावं लागेल. अधिपती स्वतःच्या बापाला मानत नाही, ते त्यांचं म्हणणं कसं मानणार? बाबा मानत नाही तसं नाही. अक्षरा, अगं तू किती त्यांच्या चुका पाठीशी घालणार आहेस? अगं, हा स्वतःच्या सख्या बापाला विचारत नाही. त्यांच्याबद्दल त्याला नाही आदर, नाही किंमत. आणि हा भुवनेश्वरी मॅडमचा शब्द झेलतो. स्वतःच्या लग्नाच्या बायकोला घराबाहेर काढतो का? तर तू त्यांना नकोयस आणि तू त्यांची वकिली करायचं थांबवत नाही. काय बोलावं तुला ना कळतच नाही अक्षरा मला. बाबा, आता आपण भूतकाळाबद्दल बोलणं थांबवूया प्लीज. अगं, भूतकाळच आहेत अधिपती तुझा. नाही बाबा, अधिपती माझा भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य आहेत. पण भूतकाळ विसरून वर्तमान आणि भविष्य. बाबा, भूतकाळाबद्दल पुन्हा तेच तेच बोलून आत्ताची परिस्थिती बदलणार आहे का? पण तूच त्या भूतकाळात केलेल्या चुका आहेत ना, त्या पुन्हा पुन्हा करतेस अक्षरा. नाही बाबा, मी शिकलीये माझ्या चुकांमधून. मला आता कळलंय की आपण जर तेच तेच वागत राहिलो तर आपल्या पदरीही तेच पडतं. पण जोपर्यंत आपलं वागणं बदलत नाही तोपर्यंत परिस्थितीही बदलत नाही. मला कळलंय बाबा. अगं, एवढी शहाणी हुशार मुलगी तू, आणि कुठं ते. बाबा प्लीज, अधिपतींबद्दल वाईट बोलू नका. म्हणजे तू त्यांचा नाद सोडणार नाहीस? कसा सोडेन बाबा? माझं प्रेम आहे त्यांच्यावर. अगं अक्षरा, हे प्रेम जे आहे ना ते वागण्यातून दिसायला नको का? हो बाबा, पण आमची भेटच होत नाहीये. मी कसं बोलू त्यांच्या वागण्याबद्दल? हे बघ, तू वेडी झालीस त्यांच्या प्रेमात. बाबा, तुम्ही समजून घ्या ना प्लीज. तुम्हाला असं नाही वाटत आहे का की माझ्या बाळाला त्याचे बाबा, त्याचं घर हे सगळं मिळावं, त्यांना आनंदात राहावं, असं नाही वाटत आहे तुम्हाला? अगं, त्या घराचा, त्या बापाचा त्याच्यावर जर चांगला परिणाम होणार असेल ना तर माझी काहीच हरकत नाहीये. मी घरी आल्यावर बोलूया बाबा. इरू कुठे आहे? ती निघालीये, मगाशीच पोहोचेल थोड्या वेळात. आणि तू हॉस्पिटलला जाणार आहेस ना? हो, मी आता तिकडेच आहे आणि इकडून मंदिरात जाईन, मग घरी आहे. आणि बाबा, काळजी करू नका, सगळं ठीक होईल. हे बघ, तू आम्हाला दिलासा दे, पण आम्हाला काही ठीक होताना दिसत नाहीये बरं का. अहो, काय हो, इरा आली का अक्षराला भेटून? हो, आणि अक्षरा हॉस्पिटलमध्ये गेली का? ती दवाखान्यातच होती. बरं झालं ग बाई, देव पावला. झालं, एकदाच चेकअप केलं या पोरीने. सारखं टाळाटाळ करते हो. ठीक आहे, प्रत्येक गोष्टीची टाळाटाळच करते. म्हणजे तुला माहिती आहे विद्या, मी कशाबद्दल बोलतोय ते. हे बघा, मलाही अक्षराचं सगळं वागणं पटतंय, अशातली बाब नाहीये. पण माझं एक मन काय म्हणतंय, तिला तिचा निर्णय घेऊ द्या. आपल्यापेक्षा जास्त चांगलं ओळखते ना ती तिच्या सासरच्या मंडळींना. ती काढेल, काहीतरी मार्ग काढेल. हे बघ, मला नाही तसं वाटेल. अहो, असं कसं म्हणता तुम्ही? मला सांगा, आतापर्यंत अक्षराचा निर्णय चुकलाय का कुठला? प्रत्येक प्रसंगामध्ये खंबीरपणे उभी राहिली आहे की नाही ती? मग आताही विश्वास ठेवा ना तिच्यावर. मला काय वाटतं ना, आपण फक्त एक मोरल सपोर्ट देण्याची गरज आहे हो तिला. अगं, ते तर आहेच ग, पण हे सहकार्य तिला तिच्या घरून पण मिळायला हवं ना. आत्ता पण म्हणत होती, मी चारवासरावांकडे मदत मागते.
मला नाही वाटत ते काही मदत करते. का नाही करणार? अगे करायची असती तर कधीच केली असती. त्यांचंच त्यांना जमत नाही, ते काय करणार मदत? अहो नाही, असं कसं म्हणता तुम्ही? आता मदत करतीलच ते यावेळी. बघा ना, आले होते ना ते अक्षराला घ्यायला, घरी आले होते की नाही? पण नेलं का? नाही ना. अहो अक्षू गेली नाही आपली. अगे हेच तर, या मुलीचं नेमकं काय चाललंय ना हेच कळत नाहीये मला. एवढं सगळं होऊन सुद्धा परत तिला त्याच घरी का जायचंय? अहो माने मॅडम, मला असं वाटतं की आपण शाळेचा वार्षिक अहवाल आणि प्रगती पाठवूया जिल्ह्याला. आपल्याला त्याची मदतच होईल ना, शाळेचं नाव होईल, नाव झालं तर ऍडमिशन्स वाढतील आणि आपल्यासाठी चांगलंच आहे. म्हणजे शाळा टिकवण्यासाठी हे गरजेचं आहे. थोडासा वेळ काढूया, पण करूया आपण हा रिपोर्ट पूर्ण. हो 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 चालेल, नंतर बोलूया आपण. ओके बाय. सॉरी वहिनी, अहो तुम्ही फोनवर बोलत होतात ना म्हणून आवाज नाही दिला मी. ठीक आहे ठीक आहे. तुम्ही इथे कशा काय? अहो माझी मामे बहिणी ते ऍडमिट आहे. 2 दिवसापूर्वी तिला मुलगी झाली, तिलाच भेटायला आले होते. पण तुम्ही इथे, तुमचं पण कोणी ऍडमिट आहे का? नाही नाही काय झालं वहिनी? नाही, ऍडमिट नाही आहे. बरं ठीक आहे, चला मग चहा घेऊयात आपण. नाही नको, चहा नको. चहाला नाही म्हणताय तुम्ही? नवल आहे. चला कॉफी घेऊयात मग. नाही नाही काहीच नको. मला तर चहाचं नाव काढलं तरी मळमळतं हल्ली. का हो, काय झालं? ऍसिडिटी वगैरे झाली आहे का? नाही, ऍसिडिटी नाही झाली आहे. वहिनी काय झालं वहिनी? काही लपवताय का तुम्ही? नाही काही नाही. सांगा ना वहिनी. नाही म्हणजे सांगण्यासारखं नसेल तर नका सांगू, राहू द्या. वहिनी, खरं तर माझ्या मनात जी गोष्ट आहे ती सगळ्या जगाला ओरडून सांगण्यासारखी आहे. खूप आनंदाची बातमी आहे, पण मी आतापर्यंत कुणाला सांगू शकले नाहीये, सांगू शकतही नाहीये. कारण कुठल्याही स्त्रीला ही बातमी आधी स्वतःच्या नवऱ्याला सांगायची असते आणि मग बाकी जगाला. म्हणजे वहिनी तुम्ही आई होणार आहे. मास्तरीनबाईंना काहीच माहित नाही. आ खरंच मास्तरीनबाईंना काही माहित नाही? मग त्यांना भेटून आल्यानंतर लगेच तुम्हाला कशी काय उपरती झाली हो? तिला भेटून आल्यानंतर मला माझी चूक कळली. मला जाणवलं की केवढी मोठी चूक केली आहे मी. आणि आता हे जे काही मी तुझ्याशी बोलतोय हे माझ्या मनानं, माझ्या इच्छेनं बोलतोय मी तुझ्याशी. बस बस बस, एवढ्यावरच ठेवा. नाही भुवनेश्वरी, एवढ्यावरती नाही राहणार ते. माझा हेतू चूक सुधारणं हा आहे. इथे माझ्या चुकांची शिक्षा माझ्या मुलाला आणि माझ्या सुनेला मिळते आकारण. हो, तुम्ही जर का हे समज अधिपतींसमोर बोललात की माझ्या मुलाचा संसार मोडू नगस, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, तर ते तुमच्यावर आणखीनच रागवतील. तुमचं आणि त्यांचं नातं, त्यांचं आणि सुनबाईंचं नातं अजूनच बिघडल. ते सुनबाईंना कधीच घरला घेऊन येणार नाहीत. मग मी काय करू? तू सांग ना, मी काय करू? तुम्ही हे लग्न तुमच्या स्वतःच्या मनाने करताय असं त्यांना वाटलं पाहिजे. पण मग अक्षरा घरी कशी येणार? आम्ही सांगणार. आमचा शब्द ते मोडणार नाहीत. पण तुम्ही नाईलाजाने लग्न करताय म्हणल्यावर ते ही गोष्ट काय जास्त मनावर घेणार नाही. भुवनेश्वरी, काय वाटेल ते झालं तरी चालेल, पण अक्षरा घरी परत आली पाहिजे. मी बाकी तू जे सांगशील ते सगळं करेन मी. एकदा नाही, मी 10 वेळा तुझ्यासमोर गुडघ्यावर बसेन. तुम्हाला त्यांच्या समोर सांगावं लागेल की तुम्ही हे लग्न तुमच्या मर्जीने करताय. अधिपती समोर? त्याशिवाय तर आमचा बी विश्वास बसणार नाही. अच्छा, म्हणजे एकदा अधिपती समोर मी शब्द दिला की मला तो फिरवता येणार नाही म्हणून म्हणतेस. पण भुवनेश्वरी, जर चुकून तू शब्द फिरवलास तर? नाही फिरवणार आम्ही शब्द. जी बाई मोडू शकत्या ती जोडू पण शकते. म्हणजे सगळं मुद्दाम मोडलंस हे मान्य करतेस? तुम्हीच आता म्हणला का नाही, तुम्ही प्रेमाने लग्न करताय का रागाने करताय याच्यात पडू नगस. तुला हवंय ते मिळालंय का नाही ते बघ. तसंच आम्ही तुम्हाला सांगतोय, आम्ही लग्न मोडलं का जोडलं यात तुम्ही पडू नका. तुम्हाला हवंय ते मिळतंय का नाही तेवढं बघा. फेअर इनफ. पण अक्षरा आधी घरी येईल
आणि मग आपलं लग्न होईल. लग्नाच्या आधी मला अक्षरा घरात हवी आहे. ठीक आहे, मान्य आहे आम्हाला. पण ह्यो जर तुमचा सापळा असला तर? आता मी कुठल्या शब्दात कसं पटवून देऊ तुला की हे सगळं खरं आणि मनापासून बोलतोय मी? त्यासाठी एकच उपाय आहे.